आम्ही चाललो आहे कड्यावरच्या गणपतीला, जे आहे अंजरल्यामध्ये. तर आता पूर्ण घाटाचा रस्ता. गाईस, तर इथं आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो होतो. इथं होते फणस. तर आता बघूया फणस. हे बघा, हे अशा 2 फणस आहे. आजी फणस. हा, काय म्हटले? पिकलेत म्हणजे लगेच खाण्यासारखे असे नाही, आम्हाला 1-2 दिवस तरी असं. आणि हे न्यायचे आहेत का? कसा आहे तो? 200 रुपये. बरं, बघते मी एकदा. घर बघ ना. अच्छा, हे का मांजरीचं पिल्लू. झालेला आहे तो लगेच खाण्यासारखा. चल, हे काय तुम्ही फणसाची घरे बनवता का? अच्छा, तुमच्याकडे आहे का मग? हा, चिप्स कसे ते? ते असे 1000 रुपये किलो आहेत. आम्ही तिकडे देतो. एकदम घेतले तर कमी करू. अच्छा, घर घेऊ ना. चल, आम्ही ब्लॉक करतो. तर आता इथं पिकलेले होते. आपल्याला थोडे कच्चे पाहिजेल होते, पण ते मिळाले. 200 रुपयाला होता तो. हे असं खाली ना चिप्स बनवतात. तुम्हाला माहिती का, फणसच्या चिप्स पण बनतात. चिप्स खायला पण आहे पण माहीत असेल. 200. हा, एक अंजरलेचा गड्यावरचा गणपती. तर आता आपण जाणार आहे आतमध्ये आणि तुम्हाला दाखवेल मी. तर हे बघू शकता, हे आपले मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा. तर इकडं तर बघू शकता, तरी आपली एंट्री आहे. तरी आपली मंदिराची एंट्री आहे. ही नाही एंट्री, ही तिकडून. ही बॅक साईड एंट्री होती आणि मंदिराच्या मेन तिकडे हे मंदिर आहे आपलं गणपतीचं. हे बघू शकता तुम्ही. कमल पण बघा तिकडं. कमल आहे. हे असं आहे इकडं. हे बघा कमलची फुल. हे वृंदावन किती छान आहे. तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन मंदिर आहे ना. चलो कम इकडनं. तरी आपण इकडून असं मंदिरामध्ये जाऊ शकतो. बाबा पूर्ण हे बघा. तर इकडे आहे आपलं मंदिर. याचे बाहेरचा परिसर आणि आत. बघितलं असेल तुम्ही गणपती. खूप सुंदर दिसतो आपला गणपती. तर चला आपण त्याला बघून येऊया. तर इकडं आहे तलाव. हे बघा. हे बघू शकता तुम्ही तलाव.
फिश ह्याच्यात आहे ना, ते बघ तिकडे. हां पहिले फिश होते इथं, आता ते नाही आहे. कुठे गेला तिकडे? 1 2 3 4 काय 6 पडलो होतो. एक जरी तू तिकडे फोन पडायचा. तर शिव मंदिर आहे. तरी आपल्याला शिव मंदिर मोठ्याने. मी इकडे बघू शकता असे किती दुकानं लागलेले खायचे वगैरे, खेळणी वगैरे सगळे. तर आता मी ड्रोन शॉट काढतो एक, मग भेटतो. गाईज तर आम्ही इथं थांबलो होतो जेवायच्यासाठी. इथं गाडीला लावलं आणि हे बघा इथं जेवत होतो. आणि आतमध्ये आहे ना, आतमध्ये गेलो होतो मी. मस्त काजू तोडून आणले होते. हे बघा बघू शकता. पप्पा नाही अजून, ते जेवतीये. इथं गाडी लावलेली आहे. गाईस तर आता दापोलीतून 15 किलोमीटर वरती आहे. आणि इकडं सोनी मावशीचा फोन आलेला आहे. आणि झाडं बघा किती, पूर्ण घाट रस्ता आहे. नाशिकवाले